घर हे एखाद्या व्यक्तीसाठी असं ठिकाण आहे जिथे तो कुटुंबासह आरामात राहून चांगल्या आठवणी जपतो. आपल्या राहणीमानासाठी, आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आपली ओळख वाढवण्यासाठी घर अत्यंत आवश्यक आहे. वास्तू म्हणजे निवासस्थान किंवा घर. वास्तुशास्त्र हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांना उत्तम प्रकारे सामावून घेणारं शास्त्र आहे. घरासाठी वास्तुशास्त्र वेगवेगळ्या ऊर्जांवर अवलंबून असतं, जसे की सौर ऊर्जा, चंद्र ऊर्जा, पवन ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा. वास्तुशास्त्रानुसार त्या शक्तीचा विचार करून घराचं बांधकाम केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. आणि घर वास्तुशास्त्राच्या विरोधात बांधल्यास घरामध्ये तणाव आणि अशांततेचं वातावरण राहतं. याविषयी आपण अधिक माहिती वास्तुतज्ञ कुलदीप जोशी यांच्याकडून. जनरली ज्यावेळेस आमच्याकडे लोक काही प्रश्न घेऊन येतात किंवा नवीन घराच्या संबंधित प्रश्न विचारतात किंवा त्याची व्हिजिटसाठी आम्हाला बोलवतात, त्यावेळेस मुख्यत्वेने लोकांचे काही प्रश्न असतात. त्या प्रश्नांबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करूया. कारण की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे वास्तूमध्ये दोष निर्माण होऊ शकतात आणि त्याच्याने घरात वातावरण थोडंसं कटकटीचं आणि त्रासदायक वाटू शकतं. तर त्याच्यासाठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो आणि कुठल्या गोष्टी टाळू शकतो याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. साधारणपणे आम्ही ज्यावेळेस लोकांच्या घरी जातो तेव्हा अनेक लोकांच्या घराचा ईशान्य कोपरा हा कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी खराब झालेला असतो. बऱ्याचदा पूर्वेकडं घर घ्यायचं या उद्देशाने लोक अशा पद्धतीचे घरं घेतात ज्याच्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये दरवाजा येतो आणि अशा दरवाजामध्ये चप्पल स्टँड किंवा कचऱ्याचा डबा ह्या गोष्टी ठेवल्यामुळे काही दिवसामध्ये नवीन घरात वास्तुशांती केल्याच्या नंतर सुद्धा त्या घरामध्ये भांडणं, कटकटी किंवा बाहेरच्या शत्रूचा त्रास ही सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट आम्हाला किंवा ऐकायला येणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट असं लक्षात येतं की घराचं जे ब्रह्मस्थान आहे त्या ब्रह्मस्थानामध्ये अवजड वस्तू ठेवल्यामुळे सुद्धा घरातील लोकांचे विचार एकमत किंवा एकमेकांशी सुसंगत नसतात आणि त्यामुळे घरात वाद होणं किंवा आईवडिलांचं मुलांशी न पटणं, सून मुलाचा सासू सासऱ्यांशी न पटणं या गोष्टी साधारणपणे सगळ्यात जास्त आम्हाला जाणवतात. त्यामुळे ईशान्य कोपऱ्याला जर तुमचा दरवाजा येत असेल तर तो दरवाजा तुम्ही जेवढा शुद्ध ठेवाल, जेवढा तुम्ही तो पवित्र ठेवाल, तेवढं घरामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या उत्तम लहरी जाणवतील. दुसरी गोष्ट आम्हाला अशी जाणवते की फ्लॅट सिस्टीममध्ये बऱ्याचदा घर घेताना पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला संडास बाथरूम येतो आणि त्यामुळे सुद्धा त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात. तर अशा वेळेला त्या घरामध्ये काही वास्तुविषयक गोष्टी तुम्ही केल्या तर विना तोडफोड तुम्हाला ती वास्तू वापरता येते. अनेकदा लोकांचा असा समज असतो की आता पूर्वेकडं घर आहे म्हटल्यावर आपल्याला पूर्वेकडे बाथरूम आहे, संडास आहे म्हटल्यावर आपल्याला आता ते घरच नको किंवा तोडफोड केल्याशिवाय पर्याय नाही. तर असं नाही. वास्तुशास्त्रामध्ये अनेक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या विना तोडफोड तुम्हाला त्याच्यातून समस्या दूर करता येतात. त्यानंतर अनेक लोकांच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी किंवा पाणी साठवून ठेवण्याची जागा, टाकी अशा गोष्टी आलेल्या असतात. अशा घरांमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त जाणवणारा त्रास असा असतो की घरातील पैसा हा जास्तीत जास्त आरोग्याच्या संबंधाने गोष्टीमध्ये खर्च होतो. तर अशी गोष्टसुद्धा तुम्ही टाळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता फ्लॅट सिस्टीममध्ये जर कॉमन भागामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये जर पाण्याची टाकी येत असेल तर त्याचा दोष आपल्याला लागत नाही, पण ज्या घरात आपण राहतोय त्या घरात किमान त्या दिशेला आपण पाणी साठवून ठेवू नये. न्यूज 18 मराठी, पुणे.